तर या बातमीवर आपण राहणारच आहोत। मात्र वळूया पुढल्या बातम्यांकडे। बदलापूर अत्याचारावर राज ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यामध्ये मग्न आहे। मला बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली त्यावर मी काल पण म्हटलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला। या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं। मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही। आज सरकार लाडकी बहीण योजनेच्या द्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का? जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे।